आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। तिकीट दर वाढवण्याऐवजी बेस्टचं अनुदान वाढवा। बेस्टच्या तिकिटांचे दर वाढवून काहीही होणार नाही। बेस्टला 5 ते 6 हजार कोटी अनुदान द्या। बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंतांची मागणी। रिक्षा टॅक्सींच्या रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया अजून अडथळ्यांच्याच गर्तेत, तर आता मीटर अद्ययावतीकरण प्रक्रियेमध्ये सॉफ्टवेअर देणाऱ्या कंपन्या आणि कमी दर करण्यास तयार नाहीत। ऐन फेब्रुवारीमध्ये मुंबईत उन्हाच्या झळा, तर मुंबईचं कमाल तापमान आता 36.7 अंश सेल्सिअसवर आणखी 2 दिवस उष्णता राहणार असल्याचाही अंदाज। मुंबई पोलिसांच्या बृहन्मुंबई पोलीस कर्मचारी पगारदार सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी, तर पोलीस दलामध्ये जोरदार रणधुमाळी। गोरेगावच्या पत्रा चाळीतील घरांसाठीची सोडत आता 16 फेब्रुवारीऐवजी 26 फेब्रुवारीला होणार। पत्रा चाळीतील मूळ भाडेकरूंसाठीच्या पुनर्वसित इमारतींचं काम पूर्ण। कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींवर हातोडा पडणार। बेकायदेशीर बांधकामं खपवून घेतली जाणार नाहीत। उच्च न्यायालयाचे UDMC प्रशासनाला निर्देश, तर 30 इमारतींचे नियमनासाठी आलेले अर्ज फेटाळले। ठाणे महापालिकेच्या डायघर कचरा प्रकल्पातील कचऱ्याला आता आग, तर आता आजूबाजूच्या परिसरात यामुळे धुराचे लोट। कचऱ्याला वारंवार आग लागत असल्यामुळे ठाकरे गटाकडून आंदोलनाचा इशारा। डोंबिवलीतील शास्त्रीनगर परिसरामध्ये रुग्णालयातील मृत्यू प्रकरणात 2 चौकशी समित्या नियुक्त, तर प्रसूतीनंतर प्रकृती खालावल्यामुळे झाला होता मृत्यू। दोषींवर कडक कारवाई होणार। कल्याणमध्ये भर रस्त्यात 2 तरुणांवर चाकू हल्ला, दुचाकीचा कट लागल्यावरून वाद, हल्लेखोर पसार। कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल।